नमस्कार मित्र हो, मी संजय सोनवणे. आज गणाई परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत आपणाशी मी संवाद साधतोय. हा घरचा संवाद आहे. ब्राह्मो समाज ते सत्यशोधक समाज असा एक कालखंड आपण घेतलेला आहे आणि नेमकं सामाजिक स्थिती काय होती, राजकीय स्थिती काय होती, शैक्षणिक स्थिती काय होती आणि हे जे प्रबोधनाचं पर्व जे सुरू झालं त्या प्रबोधनाला कारण नेमकी काय घडली आणि तो प्रभाव कुठून आला आणि त्याची परिणती अंतिमता कशामध्ये झाली. ब्राह्मो समाज हा त्यातला सुरुवातीचा घटक मानण्यात येतो. भारतातली जी दुर्दैवी सत्तेची चाल होती ती बंद करायला, कायदे बनवायला हातभार जो लावला तो राजा राममोहन रॉय यांनी. ते ब्राह्मो सभाचे संस्थापकापैकी एक होते. खरं म्हणजे ब्राह्मो समाज हे नाव फार नंतर मिळालं. मुळामध्ये ज्यावेळेस 1828 साली ही स्थापन झाली त्यावेळेस तिचं नाव ब्राह्मो समाज असं होतं, ब्राह्मो सभा असं होतं. नंतर 1761 साली ती ब्राह्मो समाज या नावाने लोकांसमोर यायला लागली आणि मधला जो कालखंड आहे सत्यशोधक समाज तो 1873 साली स्थापन झाला. महात्मा फुलेंनी तो स्थापन केला आणि त्यांनी एका परीने सामाजिक क्रांती, शैक्षणिक क्रांती, स्त्री मुक्तीची क्रांती या स्वरूपाने एक महाराष्ट्राला किंवा देशाला एक नवीन एक दिशा दिली. पहिली गोष्ट आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की त्यावेळेस नेमके कोणते प्रॉब्लेम होते. ते प्रॉब्लेम आपल्याला आधी समजून घ्यावे लागतील. आपण पाहिलं तर एक सामाजिक स्थिती. दुसरी गोष्ट आहे भारतातले जे स्थानिक कारागीर होते, उद्योग व्यवसाय होते, त्यांना एक अवनतीची स्थिती प्राप्त झाली होती. कारण या औद्योगिक क्रांती झाल्यामुळे इंग्लंडमधनं पक्का माल जहाजे भरभरून येत होता आणि इथे विकला जात होता. त्यामुळे जे इथले स्थानिक कारागीर होते, बलुतेदार होते, त्यांच्या उत्पादन क्षमता मॅच होणं अशक्यच होतं. त्यामुळे त्यांच्यावर एक आर्थिकदृष्ट्या अवनती आलेली होती आणि जाती संस्था जी आहे ती एवढी बळकट झालेली होती की कोणाच्या हातनं पाणी प्यायचं, कोणाच्या हातनं खायचं नाही खायचं, रोटी बेटी व्यवहार या संदर्भात अत्यंत कठोर आणि ज्याला आपण निंदनीय म्हणू अशा प्रथा समाजामध्ये घुसलेल्या होत्या. बालविवाह तर सर्रास व्हायला लागलेले होते आणि जे ज्यांना मी वैदिक म्हणतो, उच्चवर्णीय, त्यांच्यामध्ये सत्तेची चाल ही अत्यंत रूढ झालेली होती आणि त्याची नक्कल काही प्रमाणात सर्वसामान्य हिंदू सुद्धा त्याची नक्कल करायला लागलेले होते. कारण त्याच्यामध्ये आपलं काहीतरी संस्कृतीकरण झालंय, आपलं काहीतरी उच्च स्थान आपण गाठतोय, आपले काहीतरी प्रमोशन झालंय असा एक प्रकारचा एक समज असल्यामुळे ती चाल खाली सुद्धा बऱ्यापैकी झिरपलेली होती. स्त्रिया तर दास्यातच होत्या, बालविवाह व्हायचे, स्त्रियांना सामाजिक कोणतीही किंमत नव्हती. ती वैदिक जरी असली तर त्याला शूद्र समजलं जायचं. स्त्री कोणतीही असो तिची अवहेलना करणं, तिला वाईट स्थान देणं हा सगळ्यात मोठा त्या काळाचा एक काळा ज्याला आपण कलंक म्हणू असा तो कलंकणीचा काळ होता. सुरुवात फार आधीपासूनच झालेली होती, परंतु ज्या काळात दारिद्र्य वाढतं त्या काळामध्ये मनुष्य धर्माला, परंपरांना कट्टरपणे चिकटून राहायचा प्रयत्न करतो. हा जागतिक इतिहास आहे. आपल्याला माहिती असेल अमेरिकेमध्ये ज्यावेळेस 2008 साली सबप्राईमचा आर्थिक संकट कोसळलं होतं ते एका सर्वेक्षणानुसार चर्चमध्ये जाणाऱ्यांची संख्या 70% वाढली होती. म्हणजे अवनतीच्या काळामध्ये माणूस देवाधर्माकडे वळायचा कसा प्रयत्न करतो हे आपल्याला यातनं दिसेल. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या परिस्थिती होत्या आणि सती प्रथा ही तर काय म्हणूयात आपण त्याला अत्यंत नीच प्रथा, अत्यंत कलंकित प्रथा, अत्यंत अमानवी प्रथा, अमानुष प्रथा भारतामध्ये
पूर्णतया उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत ती रूढ झालेली होती. यामध्ये ब्रिटिशांचं जे शिक्षण चालू झालं 1818 नंतर भारत जवळपास सर्व ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. संस्थानं राहिली, बाकीचे सगळं ब्रिटिश राज. म्हणजे संस्थानिकांचा भारत एक होता जिथे फक्त संस्थानिकांचे कायदे चालायचे आणि उरलेला ब्रिटिश इंडिया होता तिथे ब्रिटिशांचे कायदे चालायचे, त्यांचे सगळे नियम चालायचे. अशा रीतीने भारत त्याच वेळेस 2 भागामध्ये विभागला गेलेला होता. पण संपूर्ण सत्ताधीश ज्याला म्हणून अंतिम सत्ताधीश हे ब्रिटिशच होते, कारण संस्थानिक आपला कारभार त्यांना ब्रिटिशांच्या मर्जीनेच करावं लागेल. परंतु स्थानिक प्रजेसाठीचे जे कायदे कानून आहेत ते मात्र त्यांनाच करण्याचा अधिकार होता. लॉर्ड बेटिंकने राजाराम मोहन रायांच्या प्रयत्नाने आणि विल्यम कॅरी नावाचा एक मिशनरी होता, थोर संशोधक होता विल्यम कॅरी अर्थातच, आणि हा कायदा आला सती प्रथा बंद करण्याचा. परंतु सुरुवातीला तो कायदा फक्त ब्रिटिशचं अखत्यारी जो भाग होता तिथेच तो कायदा आला. इतरत्र सती प्रथा चालूच राहिली. नंतर हळूहळू इतर संस्थानिकांनी सतीबंदीचे कायदे करायला सुरुवात केली आणि 1770 पर्यंत ही देशातनं प्रथा कायद्याने तरी पूर्ण नष्ट झाली. असं असलं तरी बेकायदेशीररित्या सती जायचं प्रमाण हे काही कमी झालं नाही. अगदी आपण अलीकडंच राजस्थानमध्ये रूपकंवरचं जर प्रकरण वाचलं असेल, आपल्याला ऐकून माहिती असेल, सती गेली आणि लोकांनी सती मातेचं मंदिरही उभारलं. जो एक पारंपरिक पगडा जो आहे, जो वैदिक संस्कृतीतनं आलेला आहे, तो पारंपरिक पगडा वैदिक संस्कृतीची कॉपी करता करता लोक एवढे आंधळे झाले की त्यांनी तिचं मंदिर बांधलं, तिला देवी मानायला सुरुवात केली. हा सुद्धा आपला एक कायदा येऊन सुद्धा समाज हा पटकन बदलत नाही याचं एक उदाहरण म्हणून आपण पाहता येईल. अलीकडेच आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस पद्मावत चित्रपट आला होता त्याच्याबद्दल काय वाद झाला. जी खरं तर काल्पनिक कथा आहे, काव्याची कथा आहे, त्यावरचा चित्रपट, आणि केवळ ती पद्मिनी सती गेली, जोहार केला, याचं एवढं उदात्तीकरण, गौरवीकरण की आजही राजपूत समाज किंवा भारतीय समाज हा त्या प्रथेचं मानसिकदृष्ट्या समर्थन करतो. आपल्याकडे माधवराव पेशव्याचं उदाहरण आपल्याला आठवत असेल की माधवराव पेशव्याची पत्नी रमाबाई सती गेली, तर माधवराव पेशव्याबद्दलचा जो वैदिकांमध्ये किंवा विशिष्ट समाज घटकांमध्ये एक पराकुटीचा आदर आपल्याला दिसून येतो, तो केवळ त्याची पत्नी सती गेली म्हणून. म्हणजे हा जो पगडा आहे तो आजही असा जर असेल तर त्या काळात आपण कल्पना करू शकतो की सती जाणं, स्वेच्छेने तर जाणं कोणी शक्य नाही. क्वचित एखादी एकदम फारच असेल तर तो अपवाद समजू आपण, असू शकेल, म्हणजे असेलच असं नाही, असण्याची शक्यता मला तरी वाटत नाही. कारण स्वेच्छेने मृत्यूला कवटाळणं हे म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. आत्महत्या भावनेच्या भरात होतात, इथे भावना भराचा प्रश्न नसतो. माहिती असतं की आता आपल्याला नवऱ्याबरोबर जिवंत जाळलं जाणार आहे. हे अक्षरशः काठ्यांनी रेटून ढोल वाजवून तिला नशा देऊन, म्हणजे जास्त तिने उन्माद करू नये आणि सहन करावं यासाठी अक्षरशः आफू किंवा भांग असं तिला पाजलं जायचं आणि चितेवर नवऱ्यासोबत जिवंत जाळलं जायचं. तर ही प्रथा बंद करायला राजाराम मोहन राय यांचा प्रयत्न हे अत्यंत स्वागतार्ह आणि अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या काळात भारतात समाज सुधारक जे पैदा झाले बहुतांशी हे सगळे वैदिक किंवा ब्राह्मण समाजातले होते. त्यामुळे त्यांनी ज्या सुधारणांसाठी कष्ट घेतले, त्यांच्या समाजामध्ये ज्या त्रुटी होत्या, जे दोष होते, कारण सती जायचं प्रमाण सुद्धा त्या समाजामध्ये अर्थातच जास्त होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या समाजातल्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्र मग रानडे असतील किंवा जे काही आणि टिळकांपर्यंतचे विद्वान आपण पाहिले ते उलटे पुनरुज्जीवनवादी होते. म्हणजे
दोन प्रकारचे, एक सुधारक असतो आणि एक पुनरुज्जीवनवादी सुधारक असतो. म्हणजे त्याला जुन्याच गोष्टी पाहिजे असतात, फक्त नव्या स्वरूपात पेश करायच्या असतात, नवीन पॅकेजमध्ये त्या मांडायच्या असतात. प्रत्यक्षात सामाजिक सुधारणा त्यातनं होत नाही. पण जो सुधारक असतो तो सुधारक मात्र अनिष्ट प्रथांचा पूर्ण नाश होऊन समाज नवीन दृष्टीने, नवीन अँगलने वर्तमानाकडे, भविष्याकडे पाहिल आणि इतिहासाचा नव्याने अन्वयार्थ लावत त्यातल्या ज्या काही चुका घडलेल्या आहेत किंवा लादल्या गेलेल्या आहेत, त्या अनिष्ट प्रथा ज्या आहेत, त्या अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे जो ब्राह्मो समाज आहे त्याचं कशात त्याला बसवता येईल, ते सुधारक नक्कीच होते, यात वाद नाही, ते पुनरुज्जीवनवादी नव्हते. परंतु त्यांचं जे प्रामुख्याने जे कार्य झालं, म्हणजे ज्यावेळेस राजाराम मोहन राय ब्राह्मो सभा ज्यावेळेस स्थापन केली, त्यावेळेस तिचा उद्देश ब्राह्मण समाजातील अनिष्ट प्रथा दूर करणं आणि अजून बाकीचे जे उच्चवर्णीय स्वतःला क्षत्रिय समजणारे आहेत त्यांच्यातल्या अनिष्ट प्रथा दूर करणं, हाच एक त्यांच्या पुढचा एक प्राधान्यक्रमाचा विषय होता. त्यांना जे शूद्र आहेत किंवा अतिशूद्र आहेत त्यांच्या हलाखीबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या वंचनेबद्दल, त्यांच्या वंचितत्वाबद्दल फारसा विचार ब्राह्मण समाजाने केला दिसत नाही. तो त्यांच्या तत्वज्ञानाचा किंवा त्या उद्देशिकेचा तो हेतूही नव्हता. खरं म्हणजे बहुजन समाज किंवा हिंदू समाज ज्याला मी म्हणतो, त्या समाजामध्ये सुधारणा कशा यायला लागल्या. पहिली गोष्ट म्हणजे इंग्रजी शिक्षण. इंग्रजी शिक्षणामुळे, त्या अभ्यासक्रमांमुळे युरोपातलं खुलं वातावरण, युरोपातले विचार, सुधारणावादी विचार आणि तिथे होणाऱ्या चळवळी याचा प्रभाव इथल्या बुद्धिजीवी वर्गावर पडला. सर्वात आधी शिकणारे लोक ब्राह्मणच असल्यामुळे सर्वात आधी तो प्रभाव त्यांच्यावर पडला आणि जेही लोक बहुजनांमधले किंवा हिंदूंमधले शिकले त्यांच्यावरही तो प्रभाव पडला. पण सगळे सुधारक झाले नाही, ते तसेच राहिले, कर्मठच राहिले. परंतु जे विचारी होते, बुद्धिवादी होते, स्वतःचा विचार तपासून पाहणारे लोक होते, सामाजिक स्थिती तपासून पाहणारे लोक होते आणि त्यावर नवीन चिंतन करू पाहणारे जे लोक होते, त्यांनी मात्र या विरोधात बंडाचा झेंडा उभारला असं आपल्याला म्हणता येईल. आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या देशामध्ये, आपण संपूर्ण देशामध्ये हा झेंडा उभारणारे आणि सत्यशोधक समाजाची स्थापना करून ही चळवळ, हा विचार, हे तत्वज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत नेण्यासाठी संघटित प्रयत्न करणारे, संघटित प्रयत्न मी म्हणतो, व्यक्तिगत सुधारक जे काही थोडेफार झालेत ते व्यक्तिगत सुधारकांनी आपले विचार मांडले असतील, स्वतःच्या जीवनात, स्वतःच्या घरात काही बदल केले असतील, परंतु ते व्यापक समाजापर्यंत जाण्यासाठी जी संघटित चळवळ लागते, ती चळवळ करण्याचं, उभी करण्याचं कार्य, ऐतिहासिक कार्य, मोलाचं कार्य, युगप्रवर्तक कार्य हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी हातात घेतलं असं आपण म्हणायला हरकत नाही. हे जे आधीचे सुधारक होते, ब्राह्मण सुधारक जे होते, त्यांच्या सुधारणांमधला एक महत्वाचा दोष होता की त्यांनी रूढी परंपरा ज्या अनिष्ट आहेत त्याच्यावर घाव घालण्याचं साठी आपली लेखणी उपसली, आपलं तोंड उघडलं आणि कार्यही केलं. परंतु त्यांच्या डोळ्यातनं सुटलेली एक सर्वात महत्वाची गोष्ट होती, ती म्हणजे भारतीय जनतेची खालावलेली आर्थिक स्थिती, दारिद्र्य आणि त्या दारिद्र्याची नेमकी कारणं कशात आहेत हे शोधण्यात त्यांना आलेला अपयश, किंवा त्यांनी तो प्रयत्नच केला नाही असं म्हटलं तरी चालेल. ते कार्य करणारे सुद्धा भारतातले अत्यंत दूरदृष्टी असणारे महान, ज्याला प्रबोधक म्हणता येईल, असे महात्मा ज्योतिबा फुलेच आहेत, हे सुद्धा आपण समजावून घेतलं पाहिजे. त्याची गरज का होती याच्यावर आपण येऊच. 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. त्याचं तत्वज्ञान होतं, ब्राह्मण समाजाचं तत्वज्ञान होतंच की आम्ही कोणतं स्क्रिप्चर मांडणार नाही, कोणता देव मांडणार नाही, भेदाभेद मांडणार नाही, असं त्यांनी ऑन पेपर सगळं मान्य केलेलं. आणि स्त्रियांचं स्थान वर जावं, उच्च व्हावं असं त्यांचं ध्येय होतीच. परंतु महात्मा फुलेंनी आपली कार्यप्रणाली एवढी व्यापक केली, ती विश्वव्यापी झाली. विश्वव्यापी त्यांचा दृष्टिकोनच होता
त्यामुळे झालं असं की मुळात महात्मा फुलेंनी केलेलं क्रांतिकारक विचार असा, त्यांनी हे जे आर्य आक्रमक आहेत, या आर्य आक्रमकाचा धर्मच वेगळा आहे आणि अतिशूद्र जे आहेत त्यांचा काही संबंध नाही, ते आमचे पुरोहित असू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये घेतली. तो काळ असा होता की आजच्या काळात माझ्यासारख्यालाही जो त्रास होतो किंवा किशोरदादा सुद्धा काय त्रास सहन करत असतील, वैचारिक त्रास, हे मी समजू शकतो. त्या काळात हे बंड पचवणं हे लोकांना मध्ये किती अवघड असेल आपलं तर माहिती. सावित्रीबाईंनी शेणगोळे, दगडांचा मारा त्यांना सहन करावा लागला. महात्मा फुलेंनी जे लेखन केलं कार्य करता करता सत्यशोधक समाजाचं, त्याची घटनाच अशी होती की पुरोहितशाही नाही. सत्यशोधक समाजाचं ते वैशिष्ट्य आहे. आपला सत्यशोधकी विवाह आजही भरपूर प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होत असतात. महात्मा फुलेंचं ते कार्य आजही आपण विसरलो नाही. 150-200 वर्ष होत आली तरी आपण विसरलेलो नाहीये. त्यानंतर धर्माची व्याख्या की सत्यशोधक समाज, ब्राह्मणांनी त्या काळामध्ये, धर्म मार्तंडांनी सत्यशोधक समाज म्हणजे हे अधर्म कसा आहे हे धर्माला चॅलेंज करतायत, वैदिक धर्माला, वैदिक वेदांना चॅलेंज करतायत, आर्यांना चॅलेंज करतायत, असा समज घेऊन त्यांनी अक्षरशः त्याच्यावर टीकेची महात्मा फुलेंवर झोडू ठेवली. कारण ही तत्व संपूर्ण जी मान्यता होत्या, जी वेद मान्यता, वेद हे कसे अपरिवर्तनीय आहेत, अपौरुषेय आहेत, या ज्या सगळ्या मान्यता ज्या होत्या त्याला पहिला सुरुंग महात्मा फुलेंनी लावला. समाज जीवनामध्ये एकमयत समाज हे एक तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. ते अशा तऱ्हेने सांगितलं की इथे ब्राह्मण, महार, मांग, मोहम्मदी म्हणजे मुस्लिम आणि ब्राह्मण सुद्धा हे एवढ्या एकोप्याने, एवढ्या बंधुभावाने एकत्र राहावेत. कोणी कोणाला श्रेष्ठ समजू नये, कोणी कोणाला कनिष्ठ समजू नये. ही जी एकमयता आहे, ही जी समता आहे, ही जी समानता आहे, ही समानता समाजामध्ये ज्या दिवशी येईल त्याच दिवशी हा नेशन म्हणजे राष्ट्र बनेल. तोपर्यंत हा भारत एक राष्ट्र बनू शकत नाही, नेशन बनू शकत नाही. म्हणजे ज्यावेळेस स्वातंत्र्याची चळवळ सुरू पण झालेली नव्हती, ज्यावेळेस ब्रिटिशांची जखड भारतावर बसलेली होती आणि अशा काळामध्ये महात्मा फुले जो विचार मांडत होते तो नंतर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनी जो भारत घडवला त्याची जी पूर्व तत्वज्ञान आहे, पूर्वसुरीचं जे तत्वज्ञान आहे ते महात्मा फुलेंनी दिलं असं आपल्याला म्हणता येतं आत्मविश्वासाने. महात्मा फुलेंनी रचना भरपूर केल्या, त्यांनी अखंड लिहिले आणि सर्वात महत्वाची क्रांतिकारी गोष्ट त्यांनी अशी केली की व्यक्ती, अवतार किंवा परमेश्वर, सर्वशक्तिमान परमेश्वर ही कल्पना मांडण्याच्या ऐवजी, म्हणजे जो परमेश्वर असा की जो फुलं वाहिली, नैवेद्य वाहिला, नवस बोलला तर प्रसन्न होतो आणि जर नाही केला तर कोपतो, असा परमेश्वर त्यांनी सरळ सरळ नाकारला. आणि तो नाकारलाच पाहिजे, तो सर्वांनीच नाकारला पाहिजे. कारण परमेश्वर हा भावविरहित असतो. तर महात्मा फुलेंनी निर्मिकाची संकल्पना मांडली की निर्मिक आहे, हे निर्मितीचं तत्व आहे. हे विश्व निर्माण झालेलं आहे, मनुष्यजात निर्माण झालेली, म्हणजे निर्मिती ही सृष्टीचं एक नैसर्गिक प्राकृतिक कारण आहे. आणि ही जी निर्मिती झाली त्या निर्मितीच्या तत्वाला त्यांनी निर्मिक हे नाव दिलं. त्यांनी कोणताही अवतार किंवा परमेश्वर, देव, देवता मानल्या नाही. सावित्रीबाई फुलेंनी काव्य फुले ग्रंथ लिहिला. काव्य फुले ग्रंथ आपल्याला आश्चर्य वाटेल, त्याचे कव्हर जे आहे, चित्र जे होतं, मुखपृष्ठावर शिवपार्वतीचं चित्र आहे आणि पहिल्या जे 4 ते 5 कविता, त्याच्या सुरुवातीच्या ज्या कविता आहेत त्या आणि अर्पण ज्याला केलेलं आहे ते शिवाला आणि पार्वतीला अर्पण केलेलं आहे. पण शिव पार्वतीमध्ये सावित्रीबाई एक निर्मिक म्हणूनच पाहतात. त्यांचं म्हणणंच असं आहे की हा निर्माता आहे म्हणून मी त्याला वंदन करते. तर निर्मिक आणि शिव पार्वती याचं एक अभेद्य असं एक नातं या दाम्पत्याने, फुले दाम्पत्याने केलं असं आपल्याला म्हणता येईल. महात्मा फुलेने अखंड लिहिले,
ब्राह्मणी व्यवस्थेवर किंवा वैदिक व्यवस्थेवर प्रचंड हल्ले चढवले. त्यांचे जे विचाराची पद्धत आहे, वागण्याची पद्धत आहे, रीतिरिवाज आहेत, रूढी परंपरा आहेत आणि धर्मतत्व आहेत, त्याच्यावर त्यांनी अक्षरशः प्रचंड हल्ले चढवले. त्यांचं गुलामगिरी पुस्तक जे आहे महात्मा फुलेंचं, हे गुलामगिरी पुस्तक तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांचा वैश्विक दृष्टिकोन कसा होता. गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुलेंनी आफ्रिकेतल्या कृष्णवर्णियांच्या, अमेरिकेतल्या कृष्णवर्णियांच्या गुलामांच्या, दासांच्या लढ्यासाठी त्यांनी तो ग्रंथ अर्पण केलाय. खरं म्हणजे इंग्लंड, अमेरिका कुठे, आफ्रिका कुठे आणि भारत कुठे, त्यातला महाराष्ट्र, त्यातलं पुणे कुठे, तरी सुद्धा ही वैश्विक जाणीव, वैश्विक करुणा, मानवता, बंधुता याची जी तळमळ आणि जाणीव आहे, ही सगळी जाणीव त्या गुलामगिरी आणि त्या अर्पण पत्रिकेतून आपल्याला दिसून येते. त्यांनी ब्राह्मणांचे कसब म्हणून या ब्राह्मणी व्यवस्थेवर त्या पुस्तकातनं अगदी तर्कशुद्ध, तर्कनिष्ठ बुद्धीने हल्ले चढवले. सत्सार नावाचा पण ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी तत्वज्ञान, जे सत्यशोधक समाजाचं तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान त्यांना मांडलं. सर्वात महत्वाची गोष्ट, तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं. हे तृतीय रत्न खरं म्हणजे महाराष्ट्राचा मराठी नाटककार, जे आपण विष्णुदास भावेंना तो सन्मान दिला जातो, ते वस्तुस्थिती नाहीये. महाराष्ट्राचे आद्य नाटककार जर कोणी असतील तर ते म्हणजे महात्मा फुले. आणि कवयित्री सावित्रीबाई फुले 1854 रोजी त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला. केशवसूत तोपर्यंत पाळण्यात असतील किंवा जन्मही झाला नसेल, तर पहिला कविता आणि पहिल्या निसर्ग कविता, पहिल्या सामाजिक प्रबोधनाच्या कविता, पहिल्या विद्रोही कविता, पहिल्या श्रद्धेच्या कविता लिहिणारी पहिली कवयित्री, आधुनिक कवयित्री ही सावित्रीबाई फुले आहेत, हे मात्र विसरलं जातं. नंतर ज्योतिरावांनी सार्वजनिक सत्यधर्म नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये जे सत्यशोधक समाजाचं तत्वज्ञान, कर्मकांड कसं करायचं, म्हणजे लग्न विवाह कसं, विधी कसे असतील, पूजा कशी करायची, कारण पुरोहित तर ठेवायचा नाहीये, तर मग मार्गदर्शनासाठी काही आचारसंहिता हवी होती. ती पूर्ण आचारसंहिता महात्मा फुले लिहिली. आणि ती कधी लिहिली की ज्यावेळी ते स्वतः आजारी होते, पक्षाघाताने त्यांना लिहिता येणं सुद्धा अवघड झालेलं होतं. अशा काळामध्ये त्यांनी हा ग्रंथ पूर्ण केला. मी ब्राह्मो समाज, आर्य समाज यांना फारसं वजन देणार नाही. म्हणजे त्यांनी कार्य केली ती अर्थातच मानवतेच्या दृष्टीने ती कोणा वर्गासाठी जरी केली तरी ती मान्यच आहे, ती मान्य करायलाच पाहिजे. एका वर्गासाठी जरी केलं तरी ते शेवटी मानवतेचंच काम आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल त्यांना सॅल्यूट केलंच पाहिजे आपण. परंतु इंग्रजी शिक्षणाची परिचय आधी झालेला, तिथल्या व्यवस्थाची परिचय आधी झालेला आणि आपल्या समाजातली दुर्दैवी स्थिती अशी आहे, त्यामुळे जातीपुरतं का होईना, आपल्या धर्मापुरतं का होईना त्यांनी आपापलं काम केलं. परंतु ज्योतिरावांनी जे काम केलं ते स्वतःच्या जातीसाठी केलं नाही, हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्यांनी संपूर्ण वैश्विक विचाराची मांडणी करून कसल्याही भेदाचा थारा मनात न देता त्यांनी व्यापक विचार मांडले आणि खऱ्या अर्थाने एक वैश्विक दृष्टी जगाला देण्यासाठी त्यांनी त्यांचं विचार, त्यांचं साहित्य आणि त्यांची भाषणं ही त्यातनं आपल्याला समोर येतात. त्या काळातले जे महत्वाचे प्रश्न होते, मी सांगितलं शिक्षण हा महत्वाचा प्रश्न होता. जरी ब्राह्मो समाजाने स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केला असता तरी स्त्री शिक्षण त्यांच्या वर्गापुरतंच मर्यादित होतं. परंतु महात्मा फुलेंनी स्त्री पुरुष शिक्षण, कारण ते पुरुषांनाही शूद्रांनाही ते काही शिक्षण नव्हतंच, मग ते मिळावं यासाठी महात्मा फुले म्हणजे आधुनिक शिक्षण, म्हणजे नुसतं अंकगणिताने फक्त लिहायला वाचायला येतं असं शिक्षण नव्हे, हे आधुनिक शिक्षण देण्यासाठी महात्मा फुलेंनी शाळा काढल्या, मुलींसाठी शाळा काढल्या. सावित्रीबाई भारतातल्या पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून, पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षिका म्हणून, आणि
त्यांनी अक्षरशः क्रांतिकारी स्त्रियांमध्ये फक्त त्यांना संधी मिळत नाही, संधी दिली जात नाही, दडपलं जातं, त्यांच्यावर उलटा अन्याय जास्त केला जातो. म्हणून त्यांची जी नैसर्गिक प्रतिभा आहे ती नैसर्गिक प्रतिभा ही कुठेतरी संकुचित होते आणि ती बाहेर येत नाही. ती चूल मूल आणि काबाड कष्ट, मग शेतातलं काम असो, गोठ्यातलं काम असो, गोवऱ्या थापण्याचं काम असो, भाकरी थापण्याचं काम असो, ह्या कामामध्ये स्त्रीची प्रतिभा वाया जात होती. आणि ती वाया जाऊ न देण्यासाठी सत्यशोधक समाज, सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड प्रयत्न केले. त्याची परिणती अशी झाली की मुक्ता साळवे, त्यांची विद्यार्थिनी मुक्ता साळवे या विद्यार्थिनीने पहिला दलितांचा उद्गार, दलितांवरील अन्याय, अत्याचार आणि ब्राह्मणी व्यवस्था किंवा वैदिक व्यवस्था ही कशी आईत खाऊ आयदी आहे आणि गैरफायदा घेते, ते त्यांचा आमचा संबंधच नाही, कसा नाही. कारण महार असतील, मांग असतील, अस्पृश्य समाज म्हणजे त्यांच्या ते पूजेला येत नाहीत. मग जर येत नसतील तर ते आमचे पुरोहित नाहीत, जे पुरोहित नसतील तर मग ते आमचे धर्माचे पण नाहीत. असं सडतोड लेखन या चिमुरडीने, म्हणजे ती 12 वर्षाची होती, त्या चिमुरडीने हे क्रांतिकारी लेखन केलं. त्याला कारण झालं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी दिलेलं एक दिशादर्शक आदर्श आणि त्यांनी केलेले खऱ्या अर्थाचे, ज्याला आपण सत्यशोधकीय संस्कार, त्या दृष्टीने त्यांना महत्व देता येईल. मग ताराबाई शिंदे आहेत, त्यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचं लेखन केलं. त्या भारतातल्या आद्य स्त्रीवादी लेखिका आहेत, हे लक्षात घ्या. आद्य स्त्रीवादी लेखिका भारतात घडवण्याचं कार्य हे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेंनी केलं. आणि स्त्री पुरुष तुलना की त्याच्या आता जगातल्या बहुतेक भाषांमध्ये भाषांतर झालेली आहेत. मुक्ता साळवेचंही जे लेखन आहे जातींवर होणाऱ्या वैदिक संस्थेच्या अन्याय अत्याचाराबद्दल, तेही जगात सर्वत्र अनुवादित झालेलं आहे. आणि ह्या स्त्री पुरुष तुलनामध्ये की स्त्रियांना समाज कशी वागणूक देतो, म्हणजे सिमॉन बोवेरने फ्रान्समध्ये सेकंड सेक्स नावाची कादंबरी लिहून स्त्रियांच्या दुय्यम स्वरूपाबद्दल पहिला जो आक्रोश प्रकट केला, त्यामुळे सिमॉन बोवेर जशा आज प्रसिद्ध आहेत. त्याच्याही आधी ताराबाई शिंदेंनी स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार, त्यांना असणारं दुय्यम स्थान आणि त्यांच्याकडे केलं जाणारं दुर्लक्ष, मग ते आरोग्याचं दुर्लक्ष असेल, बौद्धिक दुर्लक्ष असेल, आणि कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये, म्हणजे घरातल्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा दुय्यम स्थान असणं, हे जे प्रकार होते त्या सर्वांवर त्यांनी प्रखर प्रकाश टाकला, डोळे उघडणारा प्रकाश टाकला. तो मुळातनं एकदा विद्यार्थ्यांनी, आमच्या गणाई परिवारातल्या तरुणांनी तर तो वाचलंच पाहिजे, ताराबाई शिंदेचं आणि मुक्ता साळवेचं लेखन. म्हणजे सत्यशोधक ही व्यक्तिगत प्रबोधनाची चळवळ नव्हती, ती एक सामाजिक प्रबोधनाची चळवळ होती. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ही चळवळ पसरत गेली. विदर्भ असो, महाराष्ट्र असो, ही म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो, ही पसरत गेली. कारण साधी गोष्ट होती, समाजाला जी गोष्टी जाणवत होती किंवा एक परंपरा म्हणून तो सहन करत होता, ते सहन न करण्याचा एक बुलंद आवाज त्यांना महात्मा फुलेंच्या, सावित्रीमाईंच्या रूपाने मिळाला आणि त्याचा एक सार्वजनिक उद्गार बनला. हे आपण सत्यशोधक समाजाचं एक फार मोठं यश मानू शकतो. तिसरी गोष्ट अशी आहे की ते समतावादी होते. त्यांनी जातीपाती धर्मात कसला फरक केला नाही. आपल्याला माहिती असेल, पहिला ब्राह्मण विधवा ज्या होत्या त्यांचं स्थान, म्हणजे सती जरी प्रथा थांबली असली तरी त्यांचं स्थान जसं दुय्यम होतं, म्हणजे मृत्यू द्यायचा नाही पण तो मेल्यासारखं जगायला लावायचं, अशी ती पद्धत होती. म्हणजे केश वपन, अंधाऱ्या खोलीत राहायचं, लाल अलवणाच्या साडीत राहायचं, चांगलं खायचं नाही, चांगलं प्यायचं नाही, नाही तर मग काशी बनारसला जा आणि तिथे घाटावर बसून भिक्षा मागा आणि तिथे राहा, अशा स्वरूपाचा तो सगळ्या ब्राह्मण स्त्रियांच्या बाबतीत होणारा प्रकार होता. नाभिकांचा संप सावित्रीबाईंनी घडवून आणला महाराष्ट्रामध्ये, की मी एकाही विधवेचे इथून पुढे केस कापणार नाही, तिला केश वपन करणार नाही. आणि हा तो संप 100%
यशस्वी झाला. एक स्त्री जातीवर एका स्त्रीने केलेले हे महान उपकार ज्योतिबा फुलेंच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या विचारांमुळे आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे घडू शकलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण दुर्दैव बघा, हे एवढंच नाही, ते स्वप्नात जाऊ द्या, ज्या तरुण विधवा असायच्या त्या तरुण विधवांशी दुष्कर्म करणारे समाजात, ब्राह्मण समाजात होतेच. त्यामुळे त्या गर्भवती राहायच्या. मग त्यांना आत्महत्या करण्याशिवाय गत्यंतर नसायचं. तर ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी त्यांना आश्रय देऊन, त्या स्त्रियांना, अशा गर्भवती स्त्रियांना आश्रय देऊन त्यांचे बाळणपण करणं, त्यांच्या मुलाची देखभाल करणं, हे तर कार्य केलंच. नंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी एका अशाच मुलाला यशवंत नावाच्या दत्तक घेतलं. हा एक मानवतेच्या इतिहासातलं एक महान असा एक उदाहरण आहे. एक माणसाचं मन किती विराट असू शकतं याचा हा कळस आहे, हे आपण पाहू शकतो. पण लक्षात घ्या, झालं काय की ज्या ब्राह्मण समाजासाठी महात्मा फुलेंनी आजीवन कार्य केलं, त्यांना सुद्धा समानतेचे वागणूक केली, त्यांच्यावरचे अन्याय अत्याचार आपल्या अंगावर घेतले आणि समाजाशी वैर पत्करलं, त्याच महात्मा फुलेंवर महात्मा फुले की दुर्गंधी असं कोणी एक बाळ गंगाधर नावाच्या माणसाने ग्रंथ लिहायचं धाडस केलं. महात्मा फुले ख्रिस्ती कसे होते, त्यांनी दुर्गंधीच कशी पसरवली, ते फुले नव्हतेच वगैरे वगैरे, असं अत्यंत गचाळ गलिच्छ असं लेखन केलं. पण प्रतिवाद कुणी केला? प्रतिवाद अत्यंत तरुणात असणारे माझे बंधू समान मित्र प्राध्यापक हरी नरके यांनी त्याचा प्रतिवाद केला. आणि महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंची जी उचाळकी, निंदा नाराजती जी त्यांच्या हयातीत तर होतच होती, नंतर सुद्धा जी चालूच राहिलेली होती या वैदिक वर्गामध्ये, ब्राह्मणी वर्गामध्ये, ती कुचाळकी त्यानंतर कुठे आता जवळपास थांबली. तरी सुद्धा पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव देण्याच्या विरोधात जर सर्वात जास्त जर कोणी उभे असतील तर ते म्हणजे हेच वैदिक लोकच उभे होते. हा सुद्धा अलीकडचा इतिहास आहे. अजून सत्यशोधक समाजामुळे झालेली एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मी आधीच म्हटलं की लोकांनी सामाजिक सुधारणांसाठी प्रबोधनाच्या चळवळी राबवल्या, राजकीय चळवळी सुद्धा राबवल्या, परंतु ज्याला आपण आर्थिक चळवळ ज्याला आपण म्हणू की ज्यामुळे समाज हा दारिद्र्यात सडतो आहे, हा लपेष्टात राहतो आहे, सावकारी कर्जाखाली डुबलेला आहे, सावकारी पाशात अडकलेला आहे, शेतमालाची विक्रीवर कसलाही अधिकार नाही आहे, त्याचे भाव ठरवायचे, मूल्य ठरवायचे त्यांना परवानगी नाही आहे. अशा अवस्थेत महात्मा फुलेंनी केलेलं महत्वाचं कार्य असं की ते स्वतः तर उद्योजक होते, फार मोठे उद्योगपती होते ते. त्यांनी पुण्यात आणि मुंबईमध्ये फार मोठी मोठी बांधकामं केलेली आहे. खडकवासला धरण जे पुण्यातलं आहे त्याचे ते महत्वाचे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी त्यामुळे असेल कदाचित त्यांना ही हलाखीची कारणं कशात आहेत लोकांच्या ती त्यांनी ओळखली. त्यांनी शेतकऱ्यांचं आसूड पुस्तक त्यांनी जे लिहिलं ते त्यासाठीच लिहिलं की शेतकरी दैन्यात काय आहे. एक सावकारीमुळं आवाच्या सव्वा दराने शेठजी त्यांच्याकडनं कर्ज देतात, वसुलीसाठी जमत नाही, हिशोबातही गडबडी करतात, जमिनी मग आपल्या नावावर करून घेतात, कारण आधी घाण ठेवलेले असतात, ते कागदपत्र कोणाला वाचता येत नाही. आणि मग त्यातनं शेतकऱ्यांचे एक दुष्टचक्र कसं सुरू होतं आणि त्याला विनाशापर्यंत कसं जावं लागतं. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी ज्या आपण चळवळ म्हणू शेतकऱ्यांची, त्यांनी त्यामुळे शेठजी आणि भटजी हे वाक्य मायावतींनी दिलेलं नाहीये. शेठजी आणि भटजी यांचा विरोध करायचा, कारण ते सावकारी करतात, धर्माची दलाली करतात आणि समाजाला कसं नागवतात याचं विदारक चित्रण त्यांनी तर केलंच केलं, परंतु त्याच्यावर प्रत्यक्ष चळवळीच्या माध्यमातून हल्ले चढवले. आणि जर आर्थिक उन्नती करायची असेल तर उद्योग व्यवसाय पण केले पाहिजेत आणि शेती ही नफ्यामध्ये आणली पाहिजे. त्यासाठी सरकारने काय करावं, सरकारने कशा प्रकारे तिकडे लक्ष द्यावं आणि एक सुनियोजित व्यवस्था शेतमालाच्या खरेदी विक्रीच्या संदर्भात आणावी. आणि दुष्काळ पडला तर काय करायचं, अतिवृष्टी झाली तर काय करायचं, या संदर्भातलं व्यापक मार्गदर्शन त्यांनी केलं. खरं म्हणजे
आपल्या देशाच्या संपूर्ण चळवळींचा इतिहास जर आपण पाहिला तर नंतर महात्मा गांधी जर सोडले तर एकाही समाज प्रबोधकाने आर्थिक चळवळ हे आपलं ध्येय मानलं नाही. महात्मा गांधी येरवड्याच्या जेलमध्ये असताना म्हणाले होते की खरे महात्मा तर फुले आहेत, मला लोक असंच महात्मा म्हणतात, पण खरे महात्मा कोण? फुले. म्हणजे एका महात्म्याने दुसऱ्या महात्म्याला दिलेली ही आदरांजली महत्वाची आहे. तर महात्मा फुले महात्मा ठरतात कशामुळे ठरतात? कारण त्यांनी नुसते फक्त विचार मांडले नाही, ते कृतीमध्ये आणले आणि समाजामध्ये तळागाळामध्ये ते नेण्याचा प्रयत्न केला. हे कार्य मात्र ब्राह्मण समाजाला करता आलं नाही. त्यांचा विश्वास होता फक्त कायद्याने आपण समाज बदलू शकतो. काही प्रमाणात ते बरोबरही आहे, परंतु समाजाचं मानसशास्त्र बदलणं, समाजाला त्याच्या हीनदीन अवस्थेतनं त्या न्यूनगंडाच्या मानसिकतेतनं बाहेर काढणं आणि त्याला आत्मविश्वास देऊन उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करणं, हे काम केलं ते सत्यशोधक समाजाने, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी. मग या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टीचं नंतर पुढे काय झालं हा एक महत्वाचा भाग आहे. शाहू महाराजांनी आर्य समाजालाही आपलं मानलं होतं, परंतु आर्य समाज हा रिव्हायवलिस्ट म्हणजे पुनरुज्जीवनवादी, तो म्हणजे धर्माचीच धार्मिक नवी मांडणी, त्याच्यामध्ये सामाजिक विचार हा फारसा महत्वाचा नव्हता. तो सर्वांसाठी आर्य समाज दयानंद सरस्वती आणि महात्मा फुले, दयानंद सरस्वती, मगो रानडे आणि खुद्द राजा राममोहन राय यांच्यापासून, त्यांच्या कार्यापासून महात्मा फुले दूर नव्हते. त्यांनी ते समजून घेतलं, पण त्यातल्या त्रुटी लक्षात घेऊन सत्यशोधक समाजामध्ये त्यांनी एक अत्यंत परफेक्शन आणलं. त्यांनी सत्सार या ग्रंथात महात्मा फुलेंनी दिलं ते अनुकरणीय आहे आणि अत्यंत मोलाचं आहे. मी वन वर्ल्ड वन नेशन ही जी चळवळ 98 साली चालू केली होती, त्याची बीज ही महात्मा फुलेंच्या विचारात आहेत. कारण त्यांनी असं म्हटलं होतं की सारं जग, संपूर्ण जग हे एका बंधुभावाने भरलेलं असावं, राष्ट्र राज्य या सीमांमध्ये वाटलं गेलेलं नसावं. एका घरामध्ये बाप ख्रिस्ती असला तर त्याची पत्नी मुस्लिम असेल आणि मुलगा किंवा मुलगी दुसऱ्याच धर्माची असेल, सून अजून दुसऱ्याच धर्माची असेल, अशा सारे धर्म सुद्धा गुण्यागोविंदाने आपापसात संबंध ठेवत, संपर्क ठेवत कसे राहतील आणि सारं जगच एक सुंदर सुस्वर असं एक गीत कसं बनवून जाईल यासाठी त्यांनी सत्सारामध्ये फार जे विचार मांडले. ते 19व्या शतकामध्ये असं विचार करणारा जगामध्ये कोणी नव्हता असं म्हटलं तरी चालेल. कारण हा विचार हा वैश्विकतेचा विचार होता, हा खऱ्या अर्थाने मानवी एकमयतेचा विचार होता की माणसाने माणसाला माणसाप्रमाणे वागलं पाहिजे, तसंच वर्तन केलं पाहिजे आणि त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि बंधू समान मानलं पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी तत्व आहे, जी फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेली, ती महात्मा फुलेंनी अजून व्यापक केली. लक्षात ठेवा, तत्व असतात पण ते संकुचित अर्थाने वापरतात. म्हणजे मी बंधुता म्हटलं तर माझ्या भावांपुरताच, म्हणजे रक्ताचे जे भाऊ आहेत त्यांच्या पुरताच बंधुता पाळू शकतो, त्यांच्याशी प्रेमाने वागू शकतो. परंतु ही बंधुता ही राष्ट्राच्या, राज्याच्या, धर्माच्या, जातीच्या सीमा ओलांडून जात सारं विश्व, सारं पृथ्वीवरची माणसं ही विज्ञानवादी व्हावी, जवळ यावीत आणि भेद नष्ट करून त्यांनी एक सहजीवन, जे उदात्त असं सहजीवन जगावं अशा स्वरूपाचे नुसते त्यांनी विचार मांडले नाही, त्याच्यावर त्यांनी कार्यही केलं. मग सत्यशोधक समाज मधल्या काळामध्ये काँग्रेसमध्ये विलीन झाल्याच्या नंतर जवळपास संपलाच, कारण त्याचं अस्तित्वच विलीन करण्यात आलं काँग्रेसमध्ये. ते काय झालं, कसं झालं, हा एक अजून वेगळाच इतिहास आहे, त्यात आपण जायला नको. परंतु आता सुदैवाने अलीकडच्या 1-2 दशकांमध्ये सत्यशोधकी विचार
हा पुन्हा एकदा समाजामध्ये आदराचं स्थान मिळवतो आहे. अलीकडं अनेक लग्न विवाह मी पाहिलेत की ते सत्यशोधकी पद्धतीने झाले आणि स्वतःचं पुरोहित होणं हा जो भाग आहे तो मी स्वतः माझ्या घरात राबवलेलाच आहे. म्हणजे माझ्या मुलीचं डोळा जेवण असेल, माझ्या नातीचं नामकरण असेल, हे मी केलं. पुरोहित मी होतो, लक्षात घ्या. कारण आम्हाला पुरोहिताची मुळात गरज नाही. वैदिक तर आमच्या धर्माचेच नसल्यामुळं त्यांनी आमचं पौरोहित्य करणं म्हणजे त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे त्यांना घेण्याचा काही संबंध नाही, काही घेणं देणं नाही. त्यांनी त्यांच्या सुखात राहावं, आम्ही आमच्या सुखात राहतो. त्यांनी आमच्यात लुडबुड करू नये, आम्ही तुमच्यात लुडबुड करणार नाही, अशी बंधुता आम्हाला पाहिजे. आम्हाला आमच्यावर वर्चस्व गाजवणारी, आम्हाला दुय्यम लेखणारी बंधुता नको आहे. ती बंधुता नसतेच, तो वर्चस्ववाद असतो. तो वर्चस्ववाद आपल्याला हटवला पाहिजे. आपण त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. प्रबोधनाचा इतिहासामध्ये आपल्याला हे लक्ष घेतलं पाहिजे की आम्ही आज महात्मा फुलेंपासून, सावित्रीबाई फुलेंपासून काय शिकायचं. तुम्हाला गंमत वाटेल की आजच्या मुली शिकल्यात, महिला शिकल्यात, पण त्या एवढ्या अडाणीपणाने धार्मिक आहेत. गणपतीच्या समोर हजारो महिला गणपती अथर्वशीर्ष वाचत असतात. वाचायला शिकवलं कोणी? स्त्रियांनी शिकलं पाहिजे. यासाठी हाल अपेष्टा कोणी सहन केल्या? सावित्रीबाई फुलेंनी. आणि त्या स्त्रिया आज शिकतात, ग्रॅज्युएट होतात, डॉक्टरेट होतात, त्या अथर्वशीर्ष वाचतात, नवस बोलतात, सगळे कुलाचार पाळतात आणि शिकूनही अंधकार युगामध्ये जातात. पुरुषांचे तेच आहे. पुरुषांनी महात्मा फुलेंचे जे व्यापक उदात्त विचार आहे ते खऱ्या अर्थाने पाळलेच नाही. जातींमध्ये माणूस एवढा अडकलेला आहे की त्याचे जाती अहंकार जे 19व्या शतकात होते आज तेवढेच आहेत. फक्त ते उघडपणे दाखवता येत नाही, बोलता येत नाही, परंतु कृतीमध्ये मात्र पुरेपूर कुठून कुठून जातीयता भरलेली आपण पाहतो. दुसरी गोष्ट, शिक्षण हे माणसाला सुबुद्ध बनवण्यासाठी असतं, विचार करण्यासाठी बनवणारं शिक्षण असतं. परंतु आता शिक्षण हे फक्त पोटासाठी शिकायचं, कुठेतरी चिकटायचं आणि आपण तसंच निर्बुद्ध राहायचं, अविचारी राहायचं आणि सनातनी राहायचं. हा छंद हा आजच्या तरुण पिढीला फार मोठ्या प्रमाणात जडलेला आहे. त्याची समाजाकडे म्हणजे पाहायची दृष्टी ही एवढी कलुषित आहे की तो प्रांतवाद, जातीयवाद, धर्मवाद, आता आपण हिजाबच्या प्रकरणात पाहिलं की किती उन्माद आल्यासारखे लोक वागत होते दोन्ही बाजूचे. हे अत्यंत गोष्ट हे आणि हे कोण करतंय? जे शिकतायत किंवा शिकलेले आहेत हे लोक ते करतायत. म्हणजे याचा अर्थ त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जो त्यांच्या समोर एक बुलंद आदर्श ठेवला त्याची अवहेलना कशी केली जाते आपण पाहतो. महात्मा फुलेंची जयंती पुण्यतिथी, सावित्रीबाईंची जयंती पुण्यतिथी किंवा विद्यापीठाला नाव दिलं कारण तिथे विद्यार्थी घडत आहेत. आद्य शिक्षिका म्हणून तो गौरव म्हणून ते चांगली गोष्ट आहे. पण तिथले विद्यार्थी काय करतायत? त्या विद्यार्थ्यांनी कोणता आदर्श घेतलेला आहे? भारतातल्या मुलांनी काय आदर्श घेतलाय ते जर आपण पाहिलं तर आपलं चित्त खिन्न झाल्या कधीच राहत नाही. त्यामुळे सत्यशोधक समाजाची आजही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आजही गरज आहे. सत्यशोधक समाज हा सत्याचा शोध आहे, तो जीवनाचा शोध आहे, तो माणुसकीचा शोध आहे, तो करुणेचा शोध आहे. तो ही जी सर्जकता आहे माणसामध्ये, ही सर्जकता बाहेर काढून तिला एक व्यापक रूप देण्यासाठी सत्याचा शोध आहे. हा सत्याचा शोध हा कधी संपत नसतो, परंतु आपण तो सत्याचा शोध कुठेतरी थांबवला आहे. आपल्याला पुन्हा सत्यशोधक होण्याची गरज आहे. त्याची तत्व आपल्याला अजून आपल्यामध्ये रुजवली पाहिजे. महात्मा फुलेंनी जे लिहिलं, शेतकऱ्यांमध्ये लिहिलं, लक्षात घ्या शेतकऱ्यांच्या समस्या 19व्या शतकात जशा होत्या तशाच आजही आहेत. आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण पाहिलं आपण तर अक्षरशः आपल्याला आपली लाज वाटावी.
जो अन्नदाता आहे तो आत्महत्या करतोय, तो आजही कर्जाखाली डुबलेला आहे, आजही अडचणींखाली डुबलेला आहे. आणि त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष असतं. लक्ष कोणाकडे असतं? सिनेमाचे अभिनेते, मोठे बिल्डर किंवा अडाणी अंबानी वगैरे असे मोठे उद्योजक यांच्याकडे, राजकीय नेत्यांचंही त्यांच्याकडेच लक्ष असतं. परंतु ज्यांच्यातनं ते आलेत आणि ज्यांच्या मतावर ते आलेत त्यांचं मात्र कल्याण व्हावं असं दृष्टीने नाही. म्हणजे थोडक्यात सत्यशोधक समाजाची मूलतत्व पुन्हा एकदा नव्याने आजच्या काळाला सापेक्ष अशी पुन्हा नव्याने मांडून त्याची नव्याने मांडणी करून आजच्या राजकीय नेत्यांना, आजच्या विद्यार्थ्यांना, आजच्या विद्यार्थिनींना आणि ज्या भावी पिढ्या येणार आहेत त्यांना शिकवण्याची गरज आहे. आणि येथे खऱ्या अर्थाने समाजाचं जर हित व्हायचं असेल, अख्ख्या जगाचं आताच आपण पाहिलं युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध होण्याची एक वातावरण निर्माण झालं होतं, भीती निर्माण झाली होती. म्हणजे हे नको आहे. कारण मनुष्य किंवा जीवसृष्टी असताना हा ज्ञात जगातला म्हणजे आपल्याला अजून असा एकही ग्रह सापडलेला नाही की जिथे जीवसृष्टी आहे आणि मनुष्य जो स्वतःला बुद्धिमान प्राणी समजतो तो आहे असा एकही ग्रह सापडलेला नाहीये. आणि तोच मनुष्य 250-250 देशांमध्ये वाटला गेला आहे. त्यातले प्रांत वेगळे, त्यातले जिल्हे वेगळे, गावं वेगळी, गावाचे अभिमान वेगळे, जिल्ह्याचे अभिमान वेगळे, राज्याचे अभिमान वेगळे. आम्ही एवढ्या अभिमानाने ग्रासले गेलेलो आहोत की जर परग्रहावर खरोखरच सृष्टी असेल, ती प्रगत असेल, तर ती माणसाकडे जर बघतील तर ते हसतील आणि त्यांना लाज वाटेल की ही कोणत्या प्रकारची घाणेरडी जीवसृष्टी ही आहे, हिला टाळलं पाहिजे, हिच्या सहवासात सुद्धा राहू नये, जाऊ नये. आणि तोच मनुष्य स्वतःला परमेश्वराची लाडकी निर्मिती समजतो. हे म्हणजे हास्यास्पद आहे. हे माणसाला लाज वाटावी अशी ही गोष्ट आहे. अभिमान बाळगण्यासाठी जे करायचं असेल तर मग त्यांना सत्यशोधनाचा मार्ग बाळगावा लागेल, तोच वापरावा लागेल. कारण सत्यशोधक समाज ही भारतातल्या सामाजिक आर्थिक चळवळीची शिखर होतं 19व्या शतकातलं. ते 20वं शतक गेलं, आपण आता 21व्या शतकात आलेलो आहोत. आजही आपल्याला त्याची गरज आहे आणि ती गरज आपल्याला सर्वांपर्यंत पोचवली पाहिजे. आज आपल्याला बाकी ज्या आधी ज्या चळवळी झाल्या त्या चळवळींचं प्रयोजन जे होतं ते प्रयोजन आता संपुष्टात आलेलं आहे. आता आपल्याला महात्मा फुलेंनी, सावित्रीबाईंनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालण्याची गरज आहे. त्यांचे विचार तर जसेच्या तसे तोंडपाठ केले म्हणजे फुले किंवा सावित्रीबाई होता येत नाही. तर ते आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये त्याला व्यापक रूप देत अजून, कारण आधुनिक काळामध्ये आपल्याकडे साधनं आता भरपूर आहेत, ज्ञान पुढे आलेलं आहे, इतिहासाचंही आकलन आता बऱ्यापैकी समाजाचं बदललेलं आहे. अशा स्थितीमध्ये त्याला व्यापक स्वरूपात मांडणं ही आपली आज काळाची गरज आहे असं मला असं वाटतं. किशोरदादा, श्रेया निकाळजे, मी आपला सर्वांचा गणेश परिवाराचा अत्यंत आभारी आहे. मला आपल्याशी संवाद साधायला नेहमीच आवडतं आणि भविष्यातही आपण असे संवाद साधत राहू, चर्चा करत राहू. आजचं विषय मी इथे आटोपता घेतो. कोणाला जर काही विचारायचं असेल पटकन विचारू शकता. धन्यवाद. गुड नाईट.